आज आपण बघणार आहे दूध न आटवता अगदी 3 साहित्य वापरून बासुंदी कशी बनवायची. नमस्कार, वैशालीज किचनमध्ये मी वैशाली तुमचं खूप खूप स्वागत करते. अगदी रवाळ, लच्छेदार, सुमधुर बासुंदी फक्त 3 ते 4 साहित्य वापरून अगदी 10 ते 15 मिनिटात तयार झाली तर, तेही दूध न आटवता. चला तर मग अशीच झटपट होणारी बासुंदीची रेसिपी आज आपण बघणार आहोत. सर्वप्रथम साहित्य बघूयात. तर मी इथे 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलं आहे. 1 लिटर दुधासाठी 2 ते 2.5 चमचे खवा घेतला आहे. त्यानंतर पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा मोजून कॉर्नफ्लोअर 3 ते 4 चमचे पाणी घालून त्याची स्लरी तयार करून घेतली आहे. ज्यामुळे बासुंदी दूध न आटवता छान दाटसर होईल. त्यानंतर बदामाचे काप करून घेतले आहेत. 1 वाटी साखर घेतली आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. जाड तळाची कढई गरम करायला ठेवूयात आणि त्यात थोडंसं पाणी घालून घेऊया, ज्यामुळे दूध खाली लागणार नाही. त्यानंतर दूध आपण कढईमध्ये घालून घेऊया. इथे मी 1 लिटर दूध मलाई सहित घेतलं आहे. दूध गरम होतंय तोपर्यंत आपण खवा परतवून घेऊया. खव्याचे गोळे मोडून खवा 2 ते 3 मिनिट परतवून घेऊया. आपण दूध न आटवता बासुंदी बनवतोय, त्यामुळे खवा आणि कॉर्नफ्लोअरचा वापर आपण इथे करतोय. दुधाला देखील छान उकळी आलीये. त्यात आता खवा घालून घेऊया आणि खवा दुधात व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बासुंदीमध्ये खव्याचा वापर केल्यामुळे बासुंदीला छान रवाळ, दाणेदार असं टेक्स्चर येतं. त्यामुळे बासुंदी बनवताना थोडासा खव्याचा वापर नेहमी करावा. ज्यामुळे तुम्ही बनवलेली बासुंदी नेहमी छानच होईल. त्यानंतर खव्याच्या सर्व गुठळ्या मोडून खवा दुधात छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण जी कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून घेतली होती, ती दुधात हळूहळू मिक्स करत घालून घेऊया, ज्यामुळे गुठळ्या होणार नाहीत. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की कॉर्नफ्लोअर फक्त 1च चमचा घालायचा आहे 1 लिटर दुधासाठी. नाहीतर बासुंदी जास्तच दाटसर होईल. कॉर्नफ्लोअर दुधात मिक्स करून झालं. आता दुसरीकडे साखर कॅरमलाइज करून घेऊया, म्हणजेच साखरेचा पाक करून घेऊया. कॅरमलाइज शुगर घातल्यामुळे बासुंदीला रंग तर खूप सुरेखच येतो, पण टेस्ट देखील खूप छान लागते. पॅन गरम करत ठेवून साखर आपण त्यात सगळीकडे पसरवून घेऊया आणि न हलवता अशीच वितळू देऊया. तुम्ही बघू शकता साखर वितळायला लागलीये. आता साखर चमच्याने हलवून घेऊया, ज्यामुळे साखर व्यवस्थित वितळेल. या प्रोसेसमध्ये साखर जास्त वेळ ठेवायची नाही. रंग बदलला की गॅस बंद करायचा. आणि हो, ही कॅरमलाइज शुगर बनवताना गॅस देखील स्लोच ठेवायचा आहे. साखरेचा रंग बदललेला आहे. यापेक्षा डार्क साखरेचा रंग होऊ द्यायचा नाही. राहिलेले जे साखरेचे दाणे आहेत, ते गरम दुधात मिक्स होऊन आपोआप वितळतात. त्यानंतर ही कॅरमलाइज केलेली शुगर आपण उकळत्या दुधात थोडी थोडी घालणार आहोत. कारण साखर देखील गरम आहे आणि दूध देखील गरम असल्यामुळे दूध वर येतं. मिक्स करत करत सगळी कॅरमलाइज शुगर आपण दुधात घालून घेऊया. दूध फसफसतं आणि वर येतं, त्यामुळे अगदी हळूहळू ही साखर आपण दुधात घालणार आहोत आणि हळूहळू मिक्स करणार आहे. स्लो गॅसवर दूध उकळवत सगळी साखर वितळेपर्यंत दूध हलवत राहायचं आहे, ज्यामुळे साखर कढईच्या तळाशी चिकटणार नाही. साखर संपूर्ण वितळल्याच्या नंतर बासुंदी थोडीशी टेस्ट करून बघायची आहे. जर साखर कमी वाटत असेल तर या स्टेजला तुम्ही थोडीशी साखर ॲड करू शकता. ज्यांना गोड आवडत असेल त्यांनीच साखर ॲड करा. नाहीतर 1 लिटर दुधासाठी 1 वाटी साखर हे प्रमाण अगदी योग्य आहे. कॅरमलाइज शुगर घातल्यामुळे बासुंदीला रंग किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकता. छान असा क्रीम कलर बासुंदीला आलेला आहे आणि बासुंदी दाटसर देखील झालेली आहे. त्यानंतर आपण ड्रायफ्रुट्सचे काप घालून घेऊया. मी इथे फक्त बदामाचे काप वापरत आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही इतर ड्रायफ्रुट्सचे काप देखील घालू शकता. ड्रायफ्रुट्सचे काप घातल्यानंतर बासुंदी 2 मिनिटं स्लो गॅसवर उकळून घेऊया आणि तयार आहे आपली अगदी कमीत कमी साहित्य वापरून तयार झालेली इन्स्टंट बासुंदी. बासुंदी रूम टेम्परेचरवर थंड करून
3 ते 4 तासांसाठी फ्रीजमध्ये देखील थंड करून मग सर्व्ह करा. म्हणजे बासुंदीची चव आणखीनच वाढेल आणि बासुंदी थोडीशी अजून दाटसर झाल्यामुळे टेक्स्चर देखील छान येईल. अगदी रवाळ, क्रीमी, लच्छेदार आणि परफेक्ट बासुंदी तयार करण्यासाठी सांगितलेल्या टिप्स नक्की फॉलो करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रमंडळींना शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि जर आपल्या वैशालीज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. भेटूयात परत अशाच नवनवीन रेसिपीज सोबत. तोपर्यंत धन्यवाद.